नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही हा बघू शकता, हा एक नवीन प्रयोग केलेला आहे इथं शेतकऱ्याने. तर मी आज आलेलो आहे देशिंग, तालुका मिरज, कवटेमंकाळ. तर इथं सांगलीपाशी आलेलो आहे मी. तर हाचा विषय काय केला आहे तुम्ही बघू शकताय की कोरोना ज्यावेळेस होता, कोरोनाच्या काळात आणि त्याच्यानंतर सुद्धा द्राक्षाचे रेट खूप जास्त पडलेले होते. तरी तुम्ही बघू शकता ही बाग आहे जवळपास खोडावरनं तुम्ही बघू शकता जवळपास 10 ते 12 वर्षाची बाग असेल. अशी मजबूत एकदम मोठी खोडं झालेली आहेत. वलांडे सुद्धा खूप मोठे आहेत त्याचे. आणि बाग कशी फुटली आहे ते पण तुम्ही बघू शकताय. तर ह्या प्रकारची आपली ही बाग तुम्ही बघताय. तर ह्या शेतकऱ्याने ज्यावेळेस द्राक्षाचे रेट पडलेले होते त्याच वेळेस ह्यांनी खाली पेरूचं पीक घेतलेलं आहे. तर ह्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की बाबा द्राक्ष जर नाही आली, रेट जर नाही आला तर आपल्याला पेरूचे तरी पैसे होतील, ह्या हिशोबाने त्यांनी पेरू लावलेला आहे. तर आता हे जे आहे पेरूचं जवळपास दुसरं ते तिसरं पीक आहे ह्या शेतकऱ्याचं. तर तुम्ही बघू शकता आपल्याकडचे शेतकरी, म्हणजे मी ज्या भागातून येतो, आमचा भाग येतो काशेगावच्या आसपासचा, म्हणजे मी मंगळवेढाचा आहे. तर त्या भागामध्ये असं कोणी द्राक्षामध्ये कधीच आंतरपीक कोणी घेतलेलं मी पाहिलेलं नाही. घेतलं तरी पण थोड्या दिवसापुरतं घेतात आणि बाग ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते आंतरपीक घेत नाहीत. पण इथे या शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रयोग केलेला आहे. सध्या पेरूला पण खूप चांगले दर होते आणि गेल्या वर्षी तुम्ही पाहताय की द्राक्षाला पण 2 वर्ष झालं रेट चांगला आहे. त्यामुळे हे शेतकऱ्याचे दोन्हीकडून फायदा होतोय. तेवढ्या क्षेत्रामध्ये चांगला त्यांना फायदा होतोय. आणि ह्यांच्या म्हणण्यानुसार निमॅटोडचा जो प्रॉब्लेम आहे तो काही यांना आलेला नाही. म्हणजे पेरूला पण निमॅटोडचा प्रॉब्लेम येतो आणि त्यानं काय ह्यांना असा जास्त फरक पडलेला नाही. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला एक 25 ते 30 या प्रमाणात फोन त्यांनी लावलेले आहेत. एका फाट्याला बघा 4-4, 5-5 असे 5-6 फाट्या आहेत. म्हणजे 25 ते 30 या प्रमाणात फोम लागलेला आहे. तर नाही म्हणलं तरी 30 फोम म्हणल्यावर एक किती, एक 8-9 किलो माल निघेल. जास्त 8-9 किलोपेक्षा पण जास्त माल पेरूचा निघू शकतो. म्हणजे ह्या शेतकऱ्याचं हे जे केलेली आहे सिस्टीम ही खूप म्हणजे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी पण थोडंसं हे कॉपी करून आपल्याकडे पण असं करायची गरज आहे असं मला वाटतंय. आणि त्यातल्या त्यात ह्यांची जमीन जी आहे ती थोडीशी म्हणजे पाणी धरून ठेवणारी अशी दिसते मला. आणि जर माळा जर असेल तर खूपच उत्तम प्रकारे आपण हे ह्या प्रकारे करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.